आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या गुरुवारपासून म्हणजेच 1 तारखेपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा की थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। येत्या गुरुवारपासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल। येत्या 1 तारखेला तुमच्याशी थेट निगडीत असणाऱ्या काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत, त्याचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो। प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतात, ज्याची सर्व नागरिकांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। चला तर मग जाणून घेऊ येत्या गुरुवार 1 तारखेपासून काय काय बदल होणार आहेत। नंबर 1, आधार कार्ड बाबतीत EPFO ने जारी केले नवीन नियम। EPFO ने आधार कार्ड बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। आता जन्मतारीख अपडेट किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्डचा वापर करता येणार नाही। EPFO ने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधारला काढून टाकले आहे, म्हणजे वगळले आहे। या संदर्भात EPFO ने अलीकडेच मंगळवारी एक परिपत्रक देखील जारी केले आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी एक परिपत्रक देखील जारी केले आहे। त्यानुसार यापुढे आधार तपशील जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही। नंबर 2, 14 दिवस बँका बंद राहतील। येत्या काही दिवसात फेब्रुवारी महिना सुरू होईल, अशातच RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे। बँकेशी संबंधित तुमचे काही अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच तुम्ही नियोजन करा, कारण येणाऱ्या महिन्यात बँका देशभरामध्ये एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत। फेब्रुवारी महिन्यात सण आणि आठवड्यांच्या सुट्ट्या, यामुळे बँका बंद राहणार आहेत। तसेच यंदा लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील। देशातील काही राज्यांमध्ये एकूण 14 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत, म्हणजे 14 दिवस बँका बंद राहतील। तर आपल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एकूण 7 दिवस बँकांना सुट्ट्या राहतील। यामध्ये रविवारच्या आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे। आता नंबर 3, सरकारने NPS खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत। सरकारने NPSच्या नियमात मोठे बदल केले असून हे नवीन नियम येत्या गुरुवार 1 तारखेपासून म्हणजे 1 फेब्रुवारी पासून लागू करण्यात येणार आहेत। PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत पैसे काढण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत। NPSच्या नवीन नियमानुसार आता येत्या गुरुवार 1 तारखेपासून कोणत्याही NPS खातेदाराला एकूण जमा केलेल्या त्याच्या रकमेच्या 25% अधिक म्हणजे जास्तीची रक्कम आपल्या खात्यातून काढता येणार नाही। आता नंबर 4, घरगुती व व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर बाबतीत मोठी बातमी। LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या जाहीर करतात। येत्या गुरुवारी 1 तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारीला घरगुती LPG गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत। मीडिया रिपोर्ट नुसार यावेळी LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे, म्हणजे गॅस सिलेंडरच्या किमती स्वस्त होण्याची शक्यता आहे। आता नंबर 5,
पेट्रोल डिझेलच्या किमती होणार स्वस्त. 2024च्या लोकसभा निवडणुकीला आता फक्त जवळपास 2 ते 2.5 महिने राहिले आहेत. लवकरच येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर होतील. त्यामुळे जनतेला खुश करण्यासाठी व महागाई नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबतीत एक मोठी व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार तिसऱ्या तिमाहीत सरकारी तेल कंपन्यांचा नफा जवळपास 75,000 कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार देशातील पेट्रोलियम कंपन्या म्हणजे तेल कंपन्या पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 10 रुपयांनी कमी करण्याची शक्यता आहे. म्हणजे पेट्रोल डिझेल 10 रुपये स्वस्त